ओके, ठीक आहे. तो कंटिन्यू करूयात आपण आता. आपण आता लिनियर नॉन रिपीटेड फॅक्टर पाहिले. आता येऊयात आपण लिनियर रिपीटेड फॅक्टर कडे. तर हा सेकंड टाइप आहे लिनियर रिपीटेड फॅक्टर. सो ऑब्विसली आता रिपीटेड म्हणजे काय, की एक फॅक्टर रिपीट होणार आहे मल्टिपल टाइम्स, 2 टाइम्स, 3 टाइम्स, व्हॉट एव्हर, जितके काही टाइम्स असतील तितके. ठीक आहे. सो आता इथं आपण काय पाहिलं की 20 मध्ये त्याचे फॅक्टर कसे पडले होते, 2 इंटू 2 इंटू 5, म्हणजे हा काय झाला होता 2 स्क्वेअर इंटू 5. तर तिथं पाहिलं आपण 2 इंटू 2 ला कसं लिहिलंय, 2 चा स्क्वेअर, म्हणजे एखाद्या ब्रॅकेटचा स्क्वेअर आला म्हणजे ते ब्रॅकेट 2 टाइम्स रिपीट झालेलं असते, लक्षात घ्या. एखाद्या ब्रॅकेटचा क्यूब आला म्हणजे ते ब्रॅकेट 3 टाइम्स त्याचं मल्टिप्लिकेशन मध्ये ते ब्रॅकेट आलेलं असते, सेम ब्रॅकेट, अँड सो ऑन. हे एकदम बेसिक कॉन्सेप्ट आहे. ठीक आहे. सो येऊयात आपल्या याच्याकडे लिनियर रिपीटेड फॅक्टरसाठी. मग आता फॉर एक्झाम्पल की आपल्याकडं इन जनरल घेऊयात ए एक्स प्लस बी हा फॅक्टर एन टाइम्स रिपीट झालाय, म्हणजे काय, रेस टू एन लिहितो, म्हणजे काय, एक्स प्लस बी इंटू एक्स प्लस बी इंटू एक्स प्लस बी, हाऊ मेनी टाइम्स, एन टाइम्स. क्लिअर? ओके. याचं जे काही पार्शियल फ्रॅक्शन असणार आहे हे कसं लिहितात माहितीये का, कॅपिटल ए किंवा A1 अपॉन फर्स्ट पॉवर प्लस A2 अपॉन सेकंड पॉवर प्लस A3 अपॉन थर्ड पॉवर प्लस डॉट डॉट डॉट. हे असं कधीपर्यंत घ्यायचं माहितीये का, जी काय आपली n पॉवर अटेंड होत नाही तिथपर्यंत घेणार त्याला आपण ax प्लस बी रेस टू n. ठीक आहे. आता इथं A1 A2 हे काय घेतलं ते जनरल लिहिले, म्हणून आपण तुम्ही ABC पण घेऊ शकता, नो प्रॉब्लेम. ठीक आहे, सॉल्व्ह करायला ABC पण घेऊ शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. आता हे याचं एक एक्झाम्पल सांगतो, थोडस क्लिअर होईल. माझ्याकडे आहे एक्स मायनस 1 होल ब्रॅकेटचा स्क्वेअर. याचं जे काय पार्शियल फ्रॅक्शन येईल ते कसं येईल माहितीये का, ए अपॉन एक्स मायनस 1 मध्ये प्लसचं साइन, तर इथं मी बी घेतो, A2 च्या ऐवजी बी घेतो, एक्स मायनस 1 चा स्क्वेअर. मी तर स्क्वेअर पर्यंतच का थांबलो माहितीये का, बिकॉज माझ्याकडं आपला जो काही ओरिजिनल फ्रॅक्शन होता त्याच्या डिनॉमिनेटर मध्ये जे काही फ्रॅक्शन होतं त्याची पॉवर 2 होती, सो आपण त्याला 2 पर्यंतच एक्सटेंड केलं. पण आता दुसरं एक्झाम्पल आहे माझ्याकडे, काय, 2x मायनस 3 चा क्यूब. तर हे कसं लिहिणार मग आपण, a इंटू 2x मायनस 3, सॉरी, a अपॉन 2x मायनस 3 प्लस b अपॉन 2x मायनस 3 चा स्क्वेअर प्लस c अपॉन 2x मायनस 3 चा क्यूब. तिथं मी क्यूब पर्यंत का त्याला एक्सटेंड केलं, बिकॉज त्याची पॉवर 3 होती. आता जर फॉर एक्झाम्पल एखाद्याची पॉवर 4 असेल, एक्स प्लस 1 रेस टू 4 असेल, याला कसं आपण लिहिणार आहे, ए अपॉन एक्स प्लस 1 प्लस बी अपॉन एक्स प्लस 1 चा स्क्वेअर प्लस सी अपॉन एक्स प्लस 1 चा क्यूब प्लस डी अपॉन एक्स प्लस 1 चा 1 रेस टू 4. कळतंय? सो हे जे काही जनरल एक्सप्रेशन आहे आपलं लिनियर रिपीटेड फॅक्टर वालं, त्याला कितीपर्यंत एक्सटेंड करणार आहे आपण, की जी काही त्याची पॉवर आहे त्या पॉवर पर्यंत त्याला एक्सटेंड करणार आहे. ठीक आहे. आणि थर्ड टॉपिक आहे आपला
quadratic irreducible factor. क्वाड्रॅटिक इरेड्युसिबल फॅक्टर असेल तर, म्हणजे सपोज माझ्याकडं डिनॉमिनेटरला एक क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे जे की रिड्यूस होत नाहीये. जसं आपण मगाशी एक एक्झाम्पल पाहिलं रिड्यूस न होणार, ठीक आहे. आता इन जनरल लिहितो, हे ax² प्लस bx प्लस c हे क्वाड्रॅटिक असं एक क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे की जे रिड्यूस होत नाहीये. तर मग याचं जे काही पार्शियल फ्रॅक्शन येईल ना, ते कसं येतं, px प्लस q डिवायडेड बाय डिनॉमिनेटरची पॉलिनॉमियल ॲज इट इज. क्वाड्रॅटिक इरेड्युसिबल फॅक्टरचं पार्शियल फ्रॅक्शन कसं येणार आहे आपलं, px प्लस q डिवायडेड बाय दिलेली जे काही डिनॉमिनेटरची क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल आहे ती ॲज इट इज. मग याला सिम्प्लिफाय करायचंय. सिम्प्लिफाय केल्यानंतर जे काही कॉन्स्टंटच्या व्हॅल्यू येतील ते आपल्याला इथे पुट आउट करायच्यात किंवा त्याला एक्सप्रेस करायचंय पार्शियल फ्रॅक्शन मध्ये. टाइप्स कळले. तो आपण आता जे काही ABC जे काही व्हॅल्यू काय व्हेरिएबल घेतले त्याच्या व्हॅल्यू कशा फाइंड आउट करायच्या, काय करायचे ते आता आपण पाहूया. ठीक आहे, विथ द हेल्प ऑफ एक्झाम्पल्स डायरेक्ट त्याला सॉल्व्ह कसं करायचं काय सांगतो मी. आतापर्यंत टाईप कळले प्रत्येकाला 3 टाईप, लिनियर रिपीटेड, लिनियर नॉन रिपीटेड, लिनियर रिपीटेड आणि क्वाड्रॅटिक इरेड्युसिबल. यात कोणाला काय डाऊट आहे का? असेल तर विचारा, नाही तर मग आपल्याला पुढे जायला. नाहीये काय डाऊट? चला ठीक आहे. आता घ्या एक्झाम्पल घ्या. मग प्रॉब्लेम असा आहे, रिझॉल्व into partial fraction. Resolve into partial fraction. प्रॉब्लेम आहे 2 upon x minus 1 x plus 2. तर जे काही आपल्याला 2 upon x minus 1 आणि x plus 2 दिलंय, याला आपल्याला कशात लिहायचंय, पार्शियल फ्रॅक्शन मध्ये एक्सप्रेस करायचंय. ठीक आहे, कसं करायचंय काय करायचं पहा. इथं फुल कॉन्सन्ट्रेशनने लक्ष द्या सो दॅट लवकर समजेल. आता इथं फर्स्ट ऑफ ऑल चेक करा हा प्रॉपर फ्रॅक्शन आहे का. तो आहे. न्यूमरेटरची डिग्री 0 आहे, डिनॉमिनेटरची 2 आहे, सो ऑब्विसली न्यूमरेटरची कमी आहे डिनॉमिनेटर पेक्षा. मग हे जे काही पार्शियल फ्रॅक्शन असणार आहे याला आपण, हे कुठल्या कॅटेगरीमध्ये गेलं फर्स्ट ऑफ ऑल आयडेंटिफाय करा बरं. हे जाणार आहे आपलं लिनियर नॉन रिपीटेड मध्ये. लिनियर नॉन रिपीटेड मध्ये काय गेलंय, कारण हा फॅक्टर आणि हा फॅक्टर दोघं कसे आहेत, डिफरंट आहेत, वेगवेगळे आहेत, रिपीट झालेत का नाही. तेव्हा काय झालं, लिनियर नॉन रिपीटेड. मग चला लिनियर नॉन रिपीटेड मध्ये कसं करतो आपण, a अपॉन फर्स्ट ब्रॅकेट प्लस b अपॉन सेकंड ब्रॅकेट. a अपॉन फर्स्ट ब्रॅकेट प्लस b अपॉन सेकंड ब्रॅकेट. ठीक आहे, ओके. आता याला सॉल्व कसं केलं जातं माहितीये का. आयदर ह्या साईडला काय करा, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा सगळं. म्हणजे काय, a ने ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन प्लस ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन डिवायडेड बाय डिनॉमिनेटर. जसं आपण फ्रॅक्शनची ऍडिशन करतो ना, लाईक दॅट ऍडिशन करा. किंवा सेकंड थिंग, डायरेक्ट हा जो काही डिनॉमिनेटर असणार आहे याने प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करत चालायचे. लिव्हत मल्टिप्लाय फ्रॉम बोथ साइड. सो ही जी काय व्हॅल्यू आहे लेफ्ट हँड साइडचा डिनॉमिनेटर असणार आहे त्याने बोथ साइडला मल्टिप्लाय करायचंय. इथं जर ऑब्झर्व केलं, जस्ट आता इक्वेशन बनतंय कसं पहा. याचे शॉर्टकट मी सांगेल नंतर, हे इक्वेशन कसं बनवायचं काय डायरेक्ट विदाउट कॅल्क्युलेशन. आपण काय केलंय की ह्या
डिनॉमिनेटरने प्रत्येकाला मल्टिप्लाय करत चाललोय. प्लस बी अपॉन एक्स प्लस 2 एक्स मायनस 1 एक्स प्लस 2. तर इथं काय काय कॅन्सल होते पहा. इथं हे कॅन्सल झालं, हे दोन्ही कॅन्सल झाले, एक्स मायनस 1 कॅन्सल झाला, इथं एक्स प्लस 2 कॅन्सल झाला. ठीक आहे. इथं उरलं काय ते लिहूयात आपण. या साईडला फक्त उरलं 2, या साईडला काय उरलं a इंटू एक्स प्लस 2 प्लस b इंटू एक्स मायनस 1. हे झालं आपलं इक्वेशन. इथपर्यंत कळलंय? हा. तर आता एक शॉर्ट ट्रिक सांगतो. प्रत्येक वेळेस काय करायचं, म्हणजे असं हे करणं गरजेचं. डायरेक्ट ह्या ह्या स्टेपवरनं तुम्ही डायरेक्ट इक्वेशन लिहू शकता. फक्त मध्ये हे असं लिहायचं मल्टिप्लाय जे काही इकडचं डिनॉमिनेटर आहे त्याने फ्रॉम बोथ साइड. क्लिअर? कसं लिहायचं ते सांगतो. ते याच्यावरनं सांगतो इथं. ते इथे लक्ष द्या. आता कसं लिहायचं ते सांगतो रेड पेनने. तो काय लेफ्ट साइडचा फक्त न्यूमरेटर शिल्लक राहतो. लेफ्ट साइडला डिनॉमिनेटर शिल्लक राहत नाही इक्वेशन मध्ये. लेफ्ट साइडचा फक्त न्यूमरेटर लिहायचा. ठीक आहे. हा. आता ए जो असणार आहे ना, त्या ए ला कशाने डिवाइड केलंय ते पाहायचं. ए ला कशाने डिवाइड केलंय बरं? एक्स मायनस 1 ने. तर ह्या पूर्ण डिनॉमिनेटर मधनं एक्स मायनस 1 निग्लेक्ट करायचा आणि उरलेल्या टर्मने ए ला मल्टिप्लाय करायचं. मग ह्या डिनॉमिनेटर मधनं एक्स मायनस 1 इथं हा डिनॉमिनेटर पाहता, यातनं एक्स मायनस 1 जर आपण निग्लेक्ट केला तर उरला काय आपला एक्स प्लस 2 प्लस बी. तर बी ला पाहायचं कशाने मल्टिप्लाय केलंय, एक्स प्लस 2 ने मल्टिप्लाय केलंय. अगेन आपल्या डिनॉमिनेटर कडे यायचं ओरिजिनल लेफ्ट साइडला. तिथनं एक्स प्लस 2 निग्लेक्ट करा, उरलेल्या उरलेल्या टर्मने त्याला मल्टिप्लाय करा एक्स मायनस 1. हे आलंय का आपलं इक्वेशन. 2 इज इक्वल टू ए इंटू ब्रॅकेट एक्स प्लस 2 प्लस बी इंटू एक्स मायनस 1. खूप सोपं आहे. थोडंसं लॉजिक डेव्हलप होतपर्यंत, एकदा लॉजिक डेव्हलप झालं की काही प्रॉब्लेम नाही. कळलंय? ठीक आहे. आता याच्यात मेजर टास्क काय आता इथनं पुढं की ए आणि बी च्या व्हॅल्यू फाइंड आउट करणं. ए आणि बी च्या व्हॅल्यू फाइंड आउट करणं. आता हे जे काही इक्वेशन आलंय, त्या इक्वेशन मध्ये ते राईट हँड साइडला 2 फॅक्टर्स आहेत आपले, हा एक आणि हा एक. आता यामध्ये जे काही आपलं फर्स्ट ब्रॅकेट आधी आपल्याला 0 करायचंय. ते 0 कसं करायचं, की अशी एक्स ची व्हॅल्यू शोधायची की ते पूर्ण ब्रॅकेट 0 होईल. त्या याच्यात -2. एक्स -2 राईट. एक्स इज इक्वल टू -2. तर मग आपण काय करणार इथं, पुट एक्स इज इक्वल टू -2. मग ते परत पूर्ण इक्वेशन सॉल्व्ह करूयात आपण. एक्स इज इक्वल टू -2 पुट केल्यावर 2 इज इक्वल टू, आता हे 0 होणार आहे, डायरेक्ट 0 घ्या, प्लस बी इंटू -2 -1 बरोबर. -2 -1 म्हणजे हा किती झाला, 2 इज इक्वल टू -3b. त्याच्यावरनं बी ची व्हॅल्यू काय आली, -2/3. कळलंय? आता काय करायचंय, जे दुसरं ब्रॅकेट होतं तर त्याला 0 करूयात. म्हणजे आता एक्स मायनस 1 आहे, तर एक्स मायनस 1 मध्ये असं काय पुट करावं लागेल की ज्याचे करून एक्स मायनस 1 पूर्ण 0 होईल, सांगा. एक्स मायनस 1 मध्ये काय पुट करावं लागेल सो दॅट एक्स मायनस 1 पूर्ण 0 येईल. 1. 1 पुट करावं लागेल, बरोबर. 1 पुट केला की 1 - 1 0 झाला. तो पुट एक्स इज इक्वल टू 1. काय येईल आपलं, ए इंटू 1 प्लस 2 प्लस बी इंटू, आता हे पूर्ण 0च होणार आहे. 2 इज इक्वल टू 3a. ए इज इक्वल टू काय मिळेल आपल्याला, 2/3. आता ह्या ज्या काही ए आणि बी च्या व्हॅल्यू येतील ते आपल्याला इथं पुट करायच्यात. याला आपण म्हणूयात इक्वेशन नंबर 1. याला ऑलवेज इक्वेशन 1 म्हणायचं. इथं लिहायचं, पुट
values of A and B in equation 1 we get, काय प्रॉब्लेम होतो आपला, 2 upon x minus 1 x plus 2 is equal to, आता a इथं पहा काय होतं, 2 upon x minus 1 x plus 2 is equal to, यात आपल्याला a b च्या व्हॅल्यू पुट आउट करायच्या आहेत, लक्षात घ्या. a ची व्हॅल्यू जर मी पुट केली काय तिथं 2/3 upon x minus 1 प्लस -2/3 upon x plus 2. त्याला थोडंसं मॉडिफाईड करून लिहूयात, 3 खाली आहेत म्हणजे हा होईल 2/3 into x minus 1, हा मायनस मध्ये आला 2/3 into x plus 2. हाच आपला टास्क आहे. आता इथं आपल्या पार्शियल फ्रॅक्शन मध्ये काय केलं पहा, त्याला पार्शियल फ्रॅक्शन काय म्हणतात, कसं म्हणतात ते पहा. लेफ्ट हँडला जे काय आपला ओरिजिनल प्रॉब्लेम होता तो फॅक्टर्सच्या मल्टिप्लिकेशन मध्ये होता, बट आफ्टर कन्वर्जन त्याला आपण काय काय केलंय की एका एका फॅक्टरच्या वेगवेगळ्या, म्हणजे तो जो काही पर्टिक्युलर फॅक्टर आहे वेगवेगळे त्याच्या ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन मध्ये एक्सप्रेस केलंय. म्हणजे काय माहिती का, त्याचे पार्ट्स पाडलेत आपण, त्यामुळे याला काय म्हटलं जाते, पार्शियल फ्रॅक्शन. ठीक आहे, पार्शियल म्हणजे काय की वेगवेगळ्या पार्ट्स मध्ये त्याला एक्सप्रेस करणं, लिहिता येणं. आता हे जर तुम्ही सॉल्व्ह केलं ना, हे जे काही सबट्रॅक्शन जर तुम्ही सॉल्व्ह केलं ना, तुम्हाला परत हीच व्हॅल्यू मिळेल ओरिजिनल. ठीक आहे, कारण काय की आपण फक्त ह्या व्हॅल्यूला ह्या फॉर्म मध्ये एक्सप्रेस केलंय, दोघांच्या व्हॅल्यू सेमच आहेत, फक्त इकडं मल्टिप्लिकेशन मध्ये होता त्याला कशात कन्वर्ट केलं आपण, ऍडिशन मध्ये किंवा सबट्रॅक्शन मध्ये, जे काय असेल ते. ठीक आहे, चला अजून एक प्रॉब्लेम पाहूयात. प्रॉब्लेम घ्या, एक्झाम्पल. रिझॉल्व इंटू पार्शियल फ्रॅक्शन. प्रॉब्लेम आहे 1 upon x minus 1 x plus 1 x plus 3. ठीक आहे, याला काय करायचं आपल्याला, पार्शियल फ्रॅक्शन मध्ये रिझॉल्व करायचं. ओके, इथं आता आयडेंटिफाय करायचं की हा कुठल्या टाइप मध्ये बसतोय. कुठल्या टाइप मध्ये बसतोय बरं हा, लिनियर नॉन रिपीटेड मध्ये. नॉन रिपीटेड मध्ये का जातोय, खालचे सगळे फॅक्टर चेक करा, सगळे वेगवेगळे आहेत का पहा. येस, सगळे वेगवेगळे आहेत. हा कुठं गेला आपला, लिनियर नॉन रिपीटेड मध्ये. लिनियर नॉन रिपीटेड मध्ये याला कसं लिहिणार आपण, a अपॉन फर्स्ट फॅक्टर b अपॉन सेकंड फॅक्टर c अपॉन थर्ड फॅक्टर. फर्स्ट स्टेप क्लिअर, एकदम स्टेप बाय स्टेप जाऊयात आपण, पेपर ज्यांना कोणाला समजलं नसेल त्यांना समजेल. नेक्स्ट काय करणार आपण, मल्टिप्लाय बाय, किंवा याला आपण इक्वेशन 1 म्हणूयात. मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय, कशाने मल्टिप्लाय करतो आपण इक्वेशन 1 ला, लेफ्ट हँड साइडच्या डिनोमिनेटरने. x minus 1 x plus 1 x plus 3 फ्रॉम बोथ साइड. ठीक आहे, फ्रॉम बोथ साइड. आता याच्यानंतर त्याला प्रत्येक स्टेपला मल्टिप्लाय नाही करत बसायचं, तर तो काय शॉर्ट ट्रिक सांगितले तुम्हाला ती आपण युज करूयात. काय शॉर्ट ट्रिक, लेफ्ट हँड साइडला फक्त न्यूमरेटर शिल्लक राहणार, इथं उरला फक्त 1. लेफ्ट हँड साइडला डिनोमिनेटर शिल्लक राहत नाही, फक्त राहतो आफ्टर डिव्हिजन फक्त न्यूमरेटर शिल्लक राहिला. आता राईट हँड साइड घेऊयात a कडं. काय करतो आपण, a ला कशाने डिवाइड केलंय ते चेक करायचं, x minus 1 ने केलंय, त्याला त्या डिनॉमिनेटर मधनं त्याला आपण काय करूयात,
निग्लेक्ट करूयात. ठीक आहे. हा, आणि उरलेल्या टर्मने मल्टिप्लाय करूया. म्हणजे ह्या डिनॉमिनेटर मधनं x मायनस 1 काढून टाका, उरलेल्या सगळ्यांनी मल्टिप्लाय करा. उरले कुठले? x प्लस 1 एक उरला, x प्लस 3 एक उरला. कळतंय लॉजिक? ओके. आता b इकडे येऊयात आपण. आयडेंटिफाय करा आता b ला कशाने मल्टिप्लाय केलंय. b ला कशाने मल्टिप्लाय केलंय आपण? x प्लस 1 ने. ठीक आहे. चला आपल्या याच्यातनं x प्लस 1 काढून टाकूयात आपण. x प्लस 1 काढून टाका बरं. उरलेलं कशाने सगळ्यांनी मल्टिप्लाय करा, म्हणजे x मायनस 1 एक उरला, x प्लस 3 एक उरलाय. क्लिअर? हा, आता प्लस आला आपला c. c ला डिनॉमिनेटर चेक करा, x प्लस 3 आहे. ठीक आहे. ओके. मग आता आपल्या ओरिजिनल डिनॉमिनेटर कडे या लेफ्ट हँड साइडच्या, तिथं काय करा, x प्लस 3 काढून टाका, उरलेल्या सगळ्यांनी मल्टिप्लाय करा. कशाने मल्टिप्लाय करणार आपण? x मायनस 1 x प्लस 1 ने. ठीक आहे. ओके. आता याला आपण सिम्प्लिफाय करूयात ऍज युजल आपल्या मेथडने. ठीक आहे. ओके. सो कसं करणार आपण याला? काय करतो की 1 बाय 1 ब्रॅकेट 0 करणार आहे. चला आधी कुठल्या ब्रॅकेटचा नंबर? x प्लस 1 चा घेऊयात. x प्लस 1 ला मला 0 करायचंय. सांगा काय पुट करावं लागेल? याला आपण इक्वेशन 2 म्हणूयात. काय पुट करावं लागेल सो दॅट x प्लस 1 0 होईल? मायनस 1. बरोबर. याला कंटिन्यू सॉल्व्ह करा. मी आलो, 1 मिनिटात आलो फक्त. ठीक आहे. याला सॉल्व्ह करा. ओके. ठीक आहे. आता कुठं होतो आपण? एक 1 बाय 1 ब्रॅकेट आपल्याला 0 करायचे. त्यासाठी आपण काय पुट x इज इक्वल टू -1 करणार आहे, हे ब्रॅकेट 0 करण्यासाठी. कशात पुट करणार आहे? पूर्ण इक्वेशन 1 मध्ये, इक्वेशन 2 मध्ये पुट करायचं आपल्याला प्रत्येक ठिकाणी. आता याची एक शॉर्ट ट्रिक सांगतो. पूर्ण सॉल्व्ह नाही करत बसायचं. ज्या ज्या ठिकाणी x प्लस 1 वालं ब्रॅकेट आहे ना, ती टर्म काय होणार आहे? 0 होणार आहे. म्हणजे आपली a आणि c ची टर्म 0 होणार आहे. तिला डायरेक्ट 0 घ्यायचं, त्याला सॉल्व्ह करत बसायचं नाही. म्हणजे कसं माहितीये का? 1 इज इक्वल टू डायरेक्ट a इंटू 0 प्लस, आता b मध्ये पुट करा, -1 -1 प्लस 3 आणि प्लस c इंटू, इथं पण डायरेक्ट 0 घ्या. तर याला सॉल्व्ह करत बसू नका. कळलंय? प्रत्येक वेळेस 2 ब्रॅकेट 0 होत राहणार आहे. तुमचा एकच कुठली तरी व्हॅल्यू मिळते बरोबर. सो 1 इज इक्वल टू a 0 झाला, b इंटू -2 इंटू +2 आणि c पण 0 झाला. बरोबर. सो 1 इज इक्वल टू -4b, b इज इक्वल टू -1/4. तर b ची व्हॅल्यू मिळाली. चला आता दुसरा ब्रॅकेटचा नंबर कुठला आपला? x प्लस 3. x प्लस 3 ला 0 होण्यासाठी काय पुट करावं लागेल आपल्याला? सांगा. -3. -3 पुट करावं लागेल. बरोबर. -3 पुट केला, करा -3 पुट. आता अगेन इथं थोडस आपल्याला शॉर्ट ट्रिक यूज करायची. काय की आपल्याला माहिती x प्लस 3 वालं ब्रॅकेट 0 होणार आहे. ते आयडेंटिफाय करायचं कुठं कुठे. इथं आहे, इथं आहे. हे दोघं टर्म 0 होणार आहेत. त्याला डायरेक्ट 0 लिहायचं. म्हणजे कसं माहितीये का? 1 इज इक्वल टू a इंटू 0 प्लस
v इंटू 0 प्लस आता फक्त राहिली c ची टर्म, c मध्ये -3 पुट करूयात x च्या जागी. इथे पहा. सो -3 -1 -4 आणि इथं -3 + 1 x + 1 आहे ना तो. 1 इज इक्वल टू -4 इंटू -2 म्हणजे काय आला? अच्छा बी नाही था सी आहे. काय आला? 8c आला. c ची व्हॅल्यू काय आली आपली इथं? 1/8. हे कॅल्क्युलेशन्स बरोबर आहेत ना? तुम्ही पण क्रॉस चेक करत चला. ठीक आहे. आपलं लास्ट ब्रॅकेट राहिलंय. कुठलं आहे ते? x + 1 झालं, x + 3 झालं. कुठलं राहील आपल्याला? x - 1. शोधा कुठे आहे ते? इथे आहे. ठीक आहे. x - 1 0 करायचे. काय पुट करावं लागेल x - 1 0 करायला? +1. x इक्वल टू +1 इन इक्वेशन 1. ठीक आहे. सो आता x - 1 कुठं कुठे शोधा? x - 1 इथे एक आहे, इथे एक आहे. आपला b आणि c टोटल 0 होणार आहे. त्याला सॉल्व्ह करत बसायचं नाही, आपल्याला फक्त a सॉल्व्ह करायला लागणार आहे. सो 1 इज इक्वल टू a इंटू ब्रॅकेट x + 1 x + 3 म्हणजे 1 + 1 1 + 3 आणि b इंटू 0 होणार आहे माहिती आपल्याला, c इंटू 0 होणार आहे. बरोबर. सो 1 इज इक्वल टू a इंटू 1 + 1 2 1 + 3 4 टोटल झाला 8. 1 इज इक्वल टू 8a. सो a इज इक्वल टू 1/8. a ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला, राईट. आता फायनल स्टेप काय की a b c च्या सगळ्या व्हॅल्यू आपल्या इक्वेशन 1 मध्ये पुट करायच्या आहेत. पुट values of a, b, c in equation 1. इथं इक्वेशन 1 नाही, इथं ऍक्च्युअली इक्वेशन 2 आहे. 1 लिहिलंय का आपण? नाही, इथं 2 लिहिलंय. तर 2 करा, पण नाही. आपलं 1 काय आहे? जे आपण स्टार्टिंगला लिहिलंय ते. त्यात जर पुट केला तर आपल्याला काय येईल? 1/, कुठे गेलं आपलं इक्वेशन? हा, x - 1 x + 1 x + 3 इज इक्वल टू काय आहे? कॅपिटल A/x - 1 a ची व्हॅल्यू पुट करा. 1/8 x - 1 प्लस कॅपिटल B/x + 1 कॅपिटल B ची व्हॅल्यू काय आपली? -1/4. तिथं मायनस डायरेक्ट मी इथं घेतो. -1/4 इंटू x + 1 आलाय प्लस कॅपिटल C ची व्हॅल्यू 1/8 इंटू x + 3. ठीक आहे. सो हे असणार आहे आपलं फायनल आन्सर. तर करतो मी. ह्या एका लाईनला 4 मार्क्सच्या प्रॉब्लेम मध्ये ह्या एका सिंगल लाईनला तुम्हाला अख्खा 1 मार्क आहे. तर हे लिहिणं मस्ट आहे पार्शियल फ्रॅक्शन मध्ये. सो लिनियर नॉन रिपीटेडचे पार्शियल फ्रॅक्शन्स कसे फाइंड आउट करायचे समजलेत प्रत्येकाला? ठीक आहे. ओके. सो आता आपण नेक्स्ट लेक्चरला म्हणजे ऑनलाईनचं उद्या पण एक लेक्चर घेणार आहे. त्यामध्ये एक लेक्चर मिस झालं. ठीक आहे. तो उद्या टायमिंग मी कळवेल. जर काही इश्यू नाही आला तर आपलं लेक्चर होईल किंवा जर नसेल होणार तरी पण मी कळवेल. काही कुठं म्हणजे जर मी अवेलेबल नसेल तर. उद्या आपण काय करूयात, आता जसं जसं आपण पुढे जाऊ म्हणजे रिपीटेड फॅक्टर कडे गेलो ना, त्यात नॉन रिपीटेड वाले पण काही फॅक्टर्स येणार, रिपीटेड पण येणार. जेव्हा आपण क्वाड्रॅटिक मध्ये जाऊत ना, तेव्हा मग त्यात नॉन रिपीटेड पण येणार, रिपीटेड पण येणार, प्लस क्वाड्रॅटिक पण येणार. ठीक आहे. तर उद्या आपण कुठल्या टाईपचे प्रॉब्लेम पाहूयात की रिपीटेड प्लस नॉन रिपीटेड मिक्स वाले. ठीक आहे. तर 1-2 लेक्चर मध्ये आपलं पार्शियल फ्रॅक्शन फिनिश अप होईल. मग आपण